नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAIT 2025मध्ये येण्यासारखे प्रश्न। तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। खारे शिक्षक अभियोग्यता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सिटिंग अरेंजमेंट प्रकारात विचारले जाऊ शकणारे काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत। हे प्रश्न तुमच्या तार्किक विचारशक्ती म्हणजे लॉजिकल रिझनिंग तपासण्यासाठी उपयोगी आहेत। सिटिंग अरेंजमेंटचे 10 उपयुक्त प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, ABCDE आणि F हे 6 मित्र एका वर्तुळात समोरासमोर बसले आहेत। Aच्या डावीकडे B आहे, F Aच्या समोर बसला आहे, Fच्या उजवीकडे C आहे, तर D कोणाच्या शेजारी आहे? तर याचं उत्तर आहे E। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 7 विद्यार्थी एका सरळ ओळीत बसले आहे। P डावीकडून तिसरा आहे, Q उजवीकडून चौथा आहे। दोघांमध्ये फक्त एक विद्यार्थी आहे, तर ओळीत एकूण किती विद्यार्थी बसले आहेत? उत्तर आहे 7। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 3, ABCDE एका ओळीत बसले आहेत। B हा Dच्या उजवीकडे आहे पण Cच्या डावीकडे, A हा Eच्या उजवीकडे आहे, तर सर्वांची योग्य बसण्याची मांडणी काय असेल? तर याचं उत्तर आहे D, B, C, A आणि E। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 6 लोक एका टेबलाभोवती बसले आहेत। Aच्या समोर B आहे, C Aच्या डावीकडे आहे, D हा Bच्या डावीकडे आहे, तर कोणत्या 2 लोकांमध्ये E बसला आहे? उत्तर आहे याचं C आणि D। प्रश्न क्रमांक 5, 8 लोक एका वर्तुळात बसले आहेत। Pच्या समोर Q आहे, R हा Qच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे, S हा Pच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे, तर Sच्या शेजारी कोण बसले आहे? उत्तर आहे R आणि T। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 6, ABCDE आणि F हे एका लांब भागावर बसले आहेत। Aच्या स्थान डावीकडून दुसरा आहे, Fच्या उजवीकडून दुसरा स्थान आहे, तर मधोमध्ये कोण बसला आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक C। प्रश्न क्रमांक 7, एका सरळ रेषेत 5 विद्यार्थी बसले आहेत। Dचं स्थान A आणि Cच्या मध्ये आहे। B हा सर्वात डावीकडे आहे, E सर्वात उजवीकडे आहे, तर योग्य क्रम काय? उत्तर आहे B, A, D, C आणि E। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, 8 लोक वर्तुळाकार बसले आहेत, तर काहींना बाहेर तर काहींना आत पाहायचे आहे। P Qच्या समोर आहे, Rच्या डावीकडे T आहे, S हा Pच्या उजवीकडे आहे, सर्वेक्षणाच्या आधारे X कोणाच्या शेजारी बसलेला आहे? उत्तर आहे प्रश्नासाठी पूर्ण माहिती आवश्यक आहे, प्रश्न हा अपूर्ण दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, 5 विद्यार्थी एका ओळीत बसले आहेत। C हा Aच्या डावीकडे पण Dच्या डावीकडे आहे, B हा Dच्या शेजारी आहे, पण योग्य बसण्याचा क्रम काय? उत्तर आहे A, C, D, B आणि E। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, एका बैठकीच्या अवस्थेत ABCDE आणि F हे समोरासमोर 2 रेषांमध्ये बसले आहेत। Aच्या समोर D आहे, Bच्या समोर E आहे, Fच्या समोर कोण बसला आहे? तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक C। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।